चालण्याचा स्पीड सुरुवातीला हळूहळू असला पाहिजे. साधारण 5 ते 7 मिनिट तुम्ही हळूहळू चालल्यानंतर हळूहळू तुमचा चालण्याचा वेग, स्पीड तुम्हाला जास्तीचा वाढवायचा आहे. जेवढं शक्य होईल तितक्या वेगानं तुम्हाला चालायचंय. साधारण 30 ते 40 मिनिटापर्यंत तुम्हाला याच स्पीडमध्ये, याच लयीमध्ये, याच तालबद्धतेमध्ये तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मध्ये तुम्हाला कुठेही थांबायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, गप्पा मारायच्या नाहीत, कुठेही डिस्टर्ब व्हायचं नाही. शेवटची 5 ते 7 मिनिट हळूहळू स्पीड कमी करायचा आहे आणि तुमचं चालणं थांबवायचं. कारण पहिली 3000 पावलं साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये होतात. एवढी पावलं चालल्यानंतर तेव्हा तुमच्या शरीरामध्ये रात्रीच्या, दिवसभराच्या खाण्यामधून आलेले ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न व्हायला लागतात. आता इथून पुढचा जो टप्पा असतो जास्त महत्वाचा असतो. या टप्प्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जमा झालेल्या अतिरिक्त कॅलरीज, अतिरिक्त फॅट, चरबी जळायला सुरू होते. सुरुवातीचा जो वॉर्मअपचा पिरियड असतो 20-25 मिनिटाचा, तो वॉर्मअप झाल्यानंतर कॅलरीज बर्न व्हायला लागतात.